मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनल ज्याचं नाव आहे MS माने 007। आप कहाँ थे जानी बाबा? तर आज असा विषय असा आहे की आज आपल्याला म्हणजे असं आपण नॉर्मल ब्लॉग करणार आहोत, पण खूप हटके आणि मस्त करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आज आपल्याला खूप मजा येणार आहे। पहिले आता वाजलेत किती, जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। 9:15 आलेत। तर आता पहिले जर आम्ही महाडला जाणार आहे, जर शॉपिंग वगैरे करायची, तर व्हिडिओ नक्की वॉच करत राहा। आपण फुल राडा करणार आहोत, खूप मस्त मजा करणार आहोत, तर व्हिडिओ नक्की वॉच करत राहा। लेट्स गो। मित्रांनो, आताच मी फ्रेश झालो आणि आता मी निघत आहोत महाडला। थोडं आता आपल्याला शॉपिंग वगैरे करायची आहे, तर तुम्हाला ते समजत जाईल आपण काय काय आता करणार आहोत महाडला मजा। तर तुम्ही नक्की व्हिडिओ वॉच करत राहा आणि असंच सपोर्ट मला करत राहा, कारण माझे आता 3.8K सबस्क्रायबर्स आहेत। आपल्याला आता 5Kचा टार्गेट आहे आपल्याला, तो आपण तो नक्की तयार करू आणि नक्की आपले 5K सबस्क्रायबर नक्की होणार, ते पण तुमच्या सपोर्टमुळे। लवकरात लवकर आपल्याला 5K टार्गेट आहे की करायचं आपल्याला, तर म्हणून तुमचा सपोर्ट तर पाहिजे सोबतच। तर आपण आता फायनल निघतो महाडला। तर गाईज आता आपण निघालेलो आहोत महाडला, तुम्ही बघू शकता। तयारीच तर गाईस, तुम्हाला माहितीच असेल हा महाडला जाणार रस्ता, आणि इथे तुम्हाला सावित्री नदी दिसत असेल, सावित्री पूल ह्याला आम्ही बोलतो महाडकर। तर ह्या पुलाची गोष्ट म्हणजे अशी आहे की 2016ला हा पूल कोसळलेला। पहिली लोक इथून दररोज जायची आणि आता पण दररोज जातात, पण काय झालं मध्ये की 2016ला खूप मोठं इथे महापुरामुळं पूल कोसळला आणि त्याच्यामुळं खूप सारे लोकांचे निधन झाले ह्या पुलावरती। पहिले हा पूल 50-100 वर्षा अगोदरचा पूल होता, एकदम मस्त होता, पण ह्या पूल महापुरामुळं कोसळला म्हणून असं। पण ठीक आहे, असू दे, काय फरक पडत नाही। पण 2016ला असं झालेलं इथे, हे मी तुम्हाला एक माहितीपुरती मी सांगितलं। तर मित्रांनो, काही लोकांना माहिती असेल महाडमधून जाताना हा नाडगाव गाव तुम्हाला दिसतोय त्या डोंगरावरती, तर त्या डोंगरावरती आधीपासून म्हणजे घरं वगैरे आहेत। तुम्हाला जो रस्ता तिथून दिसत आहे तो एकदम म्हणजे डोंगरावरून जात आहे आणि इथे घरं आहेत वरती। तर कमी असं आता पाहायला भेटतं, पहिले असं गडावरतीच फक्त लोक राहायचे, गडासारखं एकदम वाटतं, पण मस्त वाटतं तो डोंगरावरती राहणं। शेवटीला काय महाडकरांचा विषय आहे, महाडलाच असं फक्त होऊ शकतं, बाकी काहीच होऊ शकत नाही। महाडला येणारे जाणारे लोकांना माहिती असेल, त्यांनी बघितलंच असेल। तर गाईज बघू शकता आपला महाडचा एसटी स्टँड, म्हणजे आपल्या इथं लालपरी तुम्ही फिरलाच असेल एसटी मधून, ती खूप म्हणजे प्रसिद्ध अशी आपली एसटी आहे, तिथं खूप लोक जातात वगैरे। पण महाड म्हणजे कसं आहे, महाडमध्ये सगळं एकदम मस्त असतं। तुम्ही कधी नक्कीच एकदा ना एकदा तरी आयुष्यात महाडला याच। तर गाईज आता आपण चाललेलो आहोत महाडच्या फेमस नाश्ता रेस्टॉरंट फेमस रेस्टॉरंटमध्ये, ज्याचं नाव आहे अप्सरा हॉटेल। मित्रांनो, आता मी आलेलो आहोत महाडच्या फेमस रेस्टॉरंटमध्ये, म्हणजे नाश्त्यासाठी। तुम्ही बघू शकता अप्सरा हॉटेल। तर तुम्ही जे महाडमध्ये राहत असेल त्यांना नक्की माहिती असेल की त्या अप्सरा हॉटेलमध्ये काय काय भेटतं, चांगलं नाश्ता आहे। त्या हॉटेल हा खूप मस्त आहे, तर तुम्ही नक्की इथं व्हिजिट करू शकता। आता मी थोडं जातो, जरा नाश्ता करतो आणि नंतर तुम्ही माझे बघू शकता। आता आपला नाश्ता आलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या दुकानात, तर तुम्ही बघू शकता। तर गाईज आता आपण चाललेलो आहोत आपल्या दुकानाकडे। एवढ्या दिवसांनी मी आपल्या दुकानात जातो, दिवसांनी कर शिवाचं होणार निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके। आपल्या दुकानात तुम्ही बघू शकता आपण आपला। तर मित्रांनो, कधी काही गरज लागली कम्प्युटर वगैरे असं काय, तर तुम्ही नक्की विजिट करू शकता। आपलं दुकान आहे कम्प्युटर शॉप।
मित्रांनो आता आपल्याला 20 मिनिटं झालेली आहेत दुकानात येऊन. तर आपण थोडंसं आपण आपल्या इथं गोडाऊन आलेलो आहोत तुम्ही बघू शकता. आणि आता मी जातोय आपल्या एंटर मारतात. थोडंसं कंटाळा आलाय. आपण थोडं आता पाणी पिऊ थोडंसं नंतर बोलू आपण काय करायचं टाइमपास तो बघू. आपण आपली थोडीशी व्हिडिओ एडिट करतोय. माहिती असेल माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते माहिती असेल. हा बघा आपला इंस्टाचा अकाउंट आहे, ह्याला फॉलो करा. अरे आपण दररोज रील ॲक्टिव्ह वगैरे असतो, ह्याला फॉलो करा नक्की. तर गाईज तुमच्यासाठी मी दररोज नवीन कंटेंट घेत असतो. तर व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सगळ्या मित्रांबरोबर शेअर करा. कारण आपल्याला पण आता आपलं पण स्वप्न आहे की आपल्याला पण 5K लवकर पूर्ण करायचे आहेत. कारण की लवकरात लवकर जेवढे सबस्क्राईबर आपल्याला गेन करता येईल तेवढं आपलं चांगलं आहे. पण मला माहिती आहे, खात्री आहे की तुम्ही नक्कीच मला सबस्क्राईब कराल, खूप सारं प्रेम द्या. आणि असंच तुमचं आणि असंच माझ्या पाठीशी राहा. आपण नक्की 5K सबस्क्रायबर गेन करू. आता आपण एडिटिंग करत आहोत. थोडंसं हे झालं कोणाचं पण आलं. अरे बघा जीवलग भूषण पवार. हॅलो हॅलो कुठे आहेस काय तुझ्या मनात. काय ना हाय रे दुकानात आहे महाडला आहे. कधी आलोस म्हणजे आत्ता झालं. येणार आहेस कधी येणार. आता येईन बघेन. अजून राहायचंय आता इथं दुकानातच राहतोय. दुकानातच राहतोय. राहू तू येतोस काय नाही. हा काय गाडी पाठव मला. हो काय गाडी पाठवू काय. गाडी पाठवतो ना कधी फ्री आपली आहे ना लालपरी पाठवतो. अरे भाई आपली नाही बस पाठवतो ना तुला पाठवायला. मग आपली पैसे भरायला लागतील ना. हो मी पैसे भरून तुला पाठवतो ना. पण तिला माझा रस्ता नाही माहिती घराचा. हो काय आता तुझ्यासाठी मग हेलिकॉप्टर पाठवतो मी. बरोबर. कौन है ये लोग कहाँ से आते हैं. बर आता काय करणार तुम्ही काय बाबा. तुम्ही मग खत्री माणसं आहात. मग तुमचा नाद आहे काय. ओपनर आहात तुम्ही बॅट्समन. तुमच्याशिवाय हाय काय. मग व्हिडिओ बनवायला हाच असतो माहितीये काय. मग तुला पाठवू ना हेलिकॉप्टर मी. मग रील माझे बनवतोस म्हणजे तुला पाठवायलाच पाहिजे. काय शेतात उतरवायचं काय हेलिकॉप्टर. शेतातच काय. ठीक आहे तुझ्यासाठी शेतात आपण उतरू. आकलीच्या शेतात हेलिकॉप्टर लँड करू आपण डायरेक्ट. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. मग अजून काय करतोस आता. बसलायस काय. तेच बोलतोय. मग संध्याकाळी खाणार आहेस. संध्याकाळी खाणार आहेस. काय म्हणजे मी काय बाबा म्हणजे मी काय मेन आहे काय. हो मोठी माणसं काय पण मोठी माणसं कुछ भी लगेच आमच्यावर आता येतात. राजन अरे रडू नका. बरोबर. आपल्या गावात पण एक राजा आहे. त्याला नका बोलू. नाही बरोबर आहे. प्रजा जमलीच पाहिजे की आज रविवार आहे. बरोबर. आता एम आय वर्सेस CSK आज आहे.
मग CSK आज हारणार आहे भाई. मुंबई इंडियन्सचे आहेच कोण, जिंकून जिंकणार कोण ना. मग आज मुंबई जिंकायलाच पाहिजे. आज काय मुंबई शिवाय हे नाही. स्टोरी काय, तुम्ही रिच स्टार आहात तुम्ही. मग कोण आहे? व्हिडिओ ते काय पाडणार की आपला मुंबई आहे भाई शेवटी का. मग आता मग संध्याकाळी जाणार ना खेळायला. खेळायला जाणार आहेस ना. चालेल मग मी बघतो तर यायचं का नाही. चालेल मग चल ठेवू. हा बाय बाय. आणि पाठवतोय हेलिकॉप्टर. ये दुकानात येतातच. हा येतो. चल मग ठेवतो. बाय बाय बाय. मित्रांनो अजून आपल्याकडे 2 तास आहेत. आपण थोडा टाइमपास करण्यासाठी थोडा मी आता लॅपटॉप बघतोय कुठला दुसरा पिक्चर कुठला बघता येईल काय. बघू आपण कुठला पिक्चर चांगला भेटतोय आणि बघू आपण. तुम्ही किती वेळा जरी छावा बघितला तरी तुम्ही छावा पुन्हा सारखा बघाल तर तो पिक्चरच एवढा भारी आहे. मला खूप, मी 2दा बघितलाय थिएटरला जाऊन. आता मी 3ऱ्यांदा बघतोय लॅपटॉपवरती. कारण की हा प्रत्येक जणांनी हा पिक्चर एकदा तरी नक्कीच बघितला पाहिजे. मी तर बोलतो दुसरा बघा नाही तर नका बघू, पण हा पिक्चर तर नक्कीच बघायला पाहिजे. मी तर बोलतो आपण भेटूया नंतर. आपण थोडा अजून टाइमपास करायचा. 2.5 तासांनी भेटू आपण. तर मित्रांनो आता छावा बघितला, मस्त होता एकदम. पुन्हा 3ऱ्यांदा मी बघितलाय छावा. म्हणजे पहिल्यांदा 2दा थिएटरला जाऊन बघितला आणि आता हा 3ऱ्यांदा लॅपटॉपवर. पण खूप म्हणजे मस्त. अजूनही बघितला ना तरी खूप म्हणजे त्या पिक्चरच एवढा भारी मस्त सुंदर काढलाय. जो डिरेक्टर आहे कोण त्याचा आठवत नाही मला, कारण मी आताच पिक्चर बघितलाय म्हणून मी एकदम जरा ब्लँक झालं. पण तो पिक्चरच तसा आहे ना एकदम मस्त. मला म्हणजे खूपच आवडतो. 2025 मधला खूप ब्लॉकबस्टर मूवी आहे. मी तर बोलतो किती पण पैसे दुसऱ्या मूवीने कमवू द्या, पण हा पिक्चर जो आहे ना छावा तो मस्त सुंदरच पिक्चर आहे. मस्त पिक्चर आहे. आणि प्रत्येक जणांनी हा पिक्चर बघितला पाहिजे की आपले राजे कसे होते हे असं बघितलं पाहिजे. संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचं हे स्टोरी आपण बघितल्या पाहिजे. मूवी नक्कीच बघितल्या पाहिजे. तर आपले राजे कसे होते हे पिक्चर मध्ये दाखवलं गेलेलं आहे. आपण जर अशा मूवीजला प्रोत्साहन केला तर अजूनही आपल्याला नवीन मूवीज बघायला मिळतील. तर असू द्या. आपण आता काही वेळाने आपला कंटेंट पिक्चर झालं. पिक्चर बघितला 2 तास झाले. आता आपण जातो महाडला आलेलं सॉरी दुकानात आहोत. तर आता अजून अर्धा 1 तासाने आपण इथे जाऊ, शॉपिंग करायला जाऊ. मला कुर्ता वगैरे टी-शर्ट वगैरे घ्यायचंय काय, तर बघू आपण, विचार करू. पण ब्लॉग नक्की मजा येणार आहे. ब्लॉग नक्की वॉच करा. आता मी दुकानातून निघत आहे आणि आता मी चाललोय शॉपिंगला म्हणजे आता तुम्ही बघू शकता तिथे काय असेल वगैरे. कुर्ता वगैरे घ्यायचा आहे. आता मी निघत आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता फुल धमाल करू आपण. आता पहिले कुर्तावाल्याकडे जाईन, नंतर कपडे थोडेसे घ्यायचे ते घेऊन आणि नंतर मग पूर्ण हे करू आपण. बघू. महाडमध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता नसते. चांगले कपडे भेटतात. आणि आता आपण आलेलो आहे शुभमंगल. हा एक मस्त भेटला. हा ये येणार, ग्रीनच येणार. ग्रीन तसं नाही आहे. अशा टाईप मध्येच पाहिजे. अशा टाईप मध्ये आहे काय? हा ते निळ्यामध्ये अशा ह्याच्यात काय नको राहू दे. कसं तरी वाटेल निळ्या ह्याच्यात नको. ह्याच्यात नवाब वाटेल. नवाब खान अब्दुल गफर खान अशा ह्याच्यात. आपण मस्त आहे. साधा नको. साधा नको. तुम्ही बघू शकता मी आता असा कुर्ता घेतलेला आहे अशा टाईप मध्ये.
तर तुम्ही माझा लुक बघू शकता, मस्त वाटतं, एकदम भारी सुंदर वाटतं, बघू शकता तुम्ही. आता बघूया मित्रांनो, मी आता हा कुर्ता घेतलेला आहे. फायनली 1760 कुर्ते बदलले त्यानंतर तुम्ही बघू शकता लुक. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मी एवढे कुर्ते बघितले की तो दुकानाला कंटाळला. तो बोलतोय की 1760 कुर्ते बघितले एवढ्या ह्याच्यातून. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं त्यातला मी एक फक्त चॉईस केला. तो पण मला लागला एवढा कसा, असं ते आता जाऊ द्या, आपला आहे, एवढं काय नाही विषय. कसं तुम्हाला वाटलं कुर्ता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. आता आपण घरी निघत आहोत, बघू शकता. आता शॉपिंग झाली, आता आपण घरी निघतो. आता मी आलेलो कोल्ड कॉफी प्यायला, तुम्ही महाडमध्ये बघू शकता. काय ना काहीतरी आपल्याला खायला पाहिजे, त्याशिवाय काय मजा नाही. आता मागाशी पण खाल्लं, हे पण खाल्लं, काय ना काहीतरी खायला पाहिजे. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता आपण कोल्ड कॉफी पिण्यात आपण डायरेक्ट चाललेलो घरी. आपण डायरेक्ट आता 4 hours later. तर मित्रांनो, मी आता फायनली घरी आलेलो. तुम्ही बघू शकता 4 तास झाले, मी जरा झोपलेलो. मी ब्लॉग एंड करायचं विसरलो. तर व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही नक्की मला सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्या मित्रांबरोबर शेअर करा. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.